नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाचं महत्त्वाचं ॲप असलेलं विनोबा ॲप या ॲपची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या शाळा स्तरावर जे काही कार्यक्रम होतात, जे काही उपक्रम आपण घेतो ते शेअर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं व्यासपीठ या ॲपच्या माध्यमातून आपणाकडे आहे. विनोबा ॲप या ॲपमध्ये आपल्याला बरेचसे उपक्रम कार्यक्रम आपल्या शाळा स्तरावर जे काही आपण नवनवीन गोष्टी घेतो ते आपल्याला इथे शेअर करता येतात. तर मित्रांनो, या ॲपमध्ये एक महत्त्वाचा उपक्रम सुरू आहे, तो म्हणजे नन्हे सितारे. तर नन्हे सितारे या उपक्रमाअंतर्गत आपल्याला तिथे दिलेल्या थीमनुसार विद्यार्थ्यांचे व्हिडिओ कशा पद्धतीने तिथे अपलोड करायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, विनोबा मोबाईल ॲपमध्ये नन्हे सितारे उपक्रम अंतर्गत थीमनुसार फोटो व्हिडिओ कशा पद्धतीने आपल्याला अपलोड करायचे आहे याचा लाईव्ह डेमो बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, विनोबा ॲप जे आहे या ॲपमध्ये महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हे ॲप जेव्हा सुरू झालेलं होतं मित्रांनो, तेव्हा आपण या ॲपचा एक महत्त्वाचा व्हिडिओ बघितलेला होता. या ॲपला आपल्याला कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचं आहे, याला सुरू कसं करायचं आहे. तर बरेच आपले शिक्षक बांधव आपल्या शाळेवर होणारे जे काही उपक्रम वगैरे असतात ते इथे शेअर करत असतात. अत्यंत महत्त्वाचं असं व्यासपीठ मित्रांनो या ॲपच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, आपल्याला आपलं फेसबुक सारखं इथे अकाउंट असते आणि इथे आपल्याला आपल्या शाळेवर म्हणा किंवा आपले जे काही उपक्रम असतील शाळा स्तरावरचे ते आपल्याला इथे व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून शेअर करता येतात. तर मित्रांनो, या ॲपमध्ये एक महत्त्वाचा उपक्रम सुरू आहे, तो म्हणजे नन्हे सितारे. तर त्या नन्हे सितारे या उपक्रमामध्ये आपल्याला आपल्या शाळेतील जे काही विद्यार्थी असतील त्यांच्या थीमनुसार तिथे व्हिडिओ वगैरे अपलोड करायचे. तर ते करण्यासाठी बघा, इथे आपल्याला या ॲपचा इंटरफेस अशा पद्धतीने सुरुवातीला दिसणार आहे. हे माझं अकाउंट आहे, प्रत्येकाचं अकाउंट अशा पद्धतीने दिसणार आहे. तर बघा, इथे आपल्याला फोटो वगैरे तिथे अपलोड करता येणार आहे. इथे आपल्याला एक पोस्टर लावता येणार आहे अशा पद्धतीने. तर मी ते सगळं करून घेतलेलं आहे. जर या ॲपची संपूर्ण डिटेल माहिती अजून आपल्याला पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स करा, आपण त्याचा एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. तर बघा, आता आपल्याला नन्हे सितारे या उपक्रमाअंतर्गत जर व्हिडिओ अपलोड करायचे असतील तर आपल्याला काय करायचं आहे, इथे टीचर स्टोरी जी आहे यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे. इथे अशा पद्धतीचा दिसणार आहे. इथे वर बघा, ऍड टीचर स्टोरी मधून आहे, यावर सिम्पली क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर उघडणार आहे अशा पद्धतीने. तर हे आपल्याला यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, मासिक स्पर्धा या बघा, इथे आपल्याला नन्हे सितारे उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचा कविता सादरीकरणाचा व्हिडिओ असेल किंवा स्पोकन इंग्लिशचा व्हिडिओ असेल किंवा कथा सादरीकरणाचा असेल किंवा स्पेलिंग बीचा असेल, तर या 4 थीमनुसार आपल्याला तिथे व्हिडिओ अपलोड करायचे आहे. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, अगोदर मोबाईलमध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्यायचा आहे, त्यानंतर इथे तो अपलोड करायचा आहे. ते मी ऑलरेडी एक व्हिडिओ इथे अपलोड केलेला आहे, मी आपल्याला तो दाखवून देतो. तर बघा, इथे जर डायरीवर आपण क्लिक केलं तर यामध्ये अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे. इथे आपली माय पोस्ट म्हणून एक ऑप्शन असणार आहे, ते दिसणार आहे. तर बघा, इथे वर माय पोस्ट म्हणून आहे, जे म्हणजे आपण अपलोड केलेलं आहे आपल्या पोस्ट इथे दिसणार आहे. यावर मी क्लिक करतो आणि इथे बघा, एक व्हिडिओ जो आहे तो मी अपलोड केलेला आहे आणि एक लाईव्ह व्हिडिओ अपलोड करताना मी आपल्याला दाखवणार आहे. तर बघा, इथे राजमेश्राम 23 जानेवारीला मी हा व्हिडिओ अपलोड केला आणि इथे डिस्क्रिप्शन मध्ये बघा, नन्हे सितारे उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पावी मुरांडा इयत्ता 3रीचा विद्यार्थी ऋषव राजेंद्र आतला बोधकथा सादर करताना अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपल्याला तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तर बघा, आता परत मी टीचर स्टोरीवर जातो आणि तिथे आपल्याला यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि क्लब ऍक्टिव्हिटी मध्ये आता मला इथे मित्रांनो यावर क्लिक करून आता इथे जे काही आपल्याला अपलोड करायचं आहे, कविता असेल किंवा मग स्पोकन इंग्लिश असेल किंवा स्पेलिंग बी किंवा मग कथा असेल, तर त्यावर क्लिक करायचं आहे. तर आता मी मित्रांनो इथे कविता सादरीकरण हे जे आहे हे इथे अपलोड करणार आहे याचा व्हिडिओ. तर यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा, आता इथे अशा पद्धतीचं हे सिलेक्ट झालेलं आहे. इथे वर्ग मी सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर बघा, इथे आपल्याला सुरुवातीला वर्ग सिलेक्ट करून घ्यायचा. इथून इथे मराठी बाय डिफॉल्ट असणार आहे. त्यानंतर इथे जे थीम आहे ते थीम मी सिलेक्ट करून घेतली. थीम म्हणजे
आपल्याला कवितेचा व्हिडिओ आहे आपला, की कथा सादर करताना आहे, की स्पोकन इंग्लिशचा आहे, की स्पेलिंग बीचा आहे. तर बघा माझा कथा सादरीकरणाचा आता व्हिडिओ मी इथे अपलोड करणार आहे. तर इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा खाली अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. कविता सादरीकरण 4 ते 5 विद्यार्थ्यांची कविता जगासमोर आणा आणि त्यांचा व्हिडिओ तयार करून विनोबा ॲपवर अपलोड करा. तर इथे मित्रांनो बघा एक अपलोड प्रोजेक्ट म्हणून ऑप्शन असणार आहे. यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. इथे आपल्या गॅलरीमध्ये जे काही असेल तर बघा आपण आता व्हिडिओ इथे अपलोड करत आहोत. तर इथे व्हिडिओचं हे जे चिन्ह आहे यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल मधील जे काही व्हिडिओ असतील ते आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे. तर बघा आता हे जे व्हिडिओ आलेले आहे इथून आपला जो काही व्हिडिओ असणार आहे तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि तो नंतर तिकडे येणार आहे. तर बघा माझ्याकडे हा व्हिडिओ आहे, मी याला सिलेक्ट केला, इथे डन करतो आणि आता बघा तो जो व्हिडिओ असणार आहे तो तिथे अपलोड होणार आहे. तर जवळपास 140 MB चा आहे तो आणि तो पूर्ण ही जी हिरवी पट्टी आता ही हिरवी होणार आहे पूर्ण. तिथे पर्सेंटेज मध्ये ते अपलोड होत आहे. पूर्ण हिरवी झाल्यानंतर ते 100% होणार आहे. त्यानंतर बघा हा जो व्हिडिओ आहे हा आता अपलोड झालेला आहे अशा पद्धतीने. तर बघा इथून आपल्याला जर हा व्हिडिओ चेंज करायचा असेल तर चेंज व्हिडिओचा सुद्धा ऑप्शन इथे असणार आहे. आता इथे डिस्क्रिप्शन आहे मित्रांनो, हे डिस्क्रिप्शन आपल्याला लिहून घ्यायचं आहे काहीतरी. तर इथे आपल्याला त्या व्हिडिओ विषयी तिथे माहिती लिहून घ्यायची आहे. तर बघा मी तिथे लिहून घेतो. मित्रांनो बघा इथे मी डिस्क्रिप्शन लिहून घेतलेलं आहे. नन्हे सितारे उपक्रम अंतर्गत कविता सादर करताना इयत्ता 4थीची विद्यार्थिनी कुमारी माही म्हणून. तर इथे त्यानंतर बघा मित्रांनो खाली आपल्याला इथे काहीच करायचं नाही. इथे बघा सिक्रेट लिंक म्हणून आहे, यावर टिक केल्यानंतर हे ओनली यू कॅन सी असा येते. तर याला आपल्याला काहीच करायचं नाही. प्रोजेक्ट बाय स्टुडंट याला सुद्धा आपल्याला काहीच करायचं नाही. सरळ आपल्याला हे जे सेव्हचं बटन असणार आहे इथे यावर क्लिक करून इथे रिस्पॉन्स सेव्ह सक्सेसफुली म्हणून वर मेसेज आलेला आहे. आणि बघा आता आपण हा जो व्हिडिओ इथे अपलोड केलेला आहे हा अशा पद्धतीने आता बघा आपण बॅक आलेला आहो आणि आता इथे माय पोस्ट मध्ये आपली हा जो व्हिडिओ आता आपण अपलोड केलेला आहे हा सुद्धा अशा पद्धतीने दिसणार आहे. 1 मिनिट ॲगो म्हणून दिसला आहे तिथे. आता हा अपलोड केलेला आहे आणि हा अगोदरचा आहे जो आपण सुरुवातीला बघितलेला होता. तर मित्रांनो आता हे जे व्हिडिओ आहे हे आपल्याला इथून शेअर सुद्धा करता येणार आहे. आपल्या केंद्रस्तरावर वगैरे शेअर करायचे असतील तर बघा इथे जसं फेसबुकमध्ये वगैरे असं खाली ऑप्शन असतात अशा पद्धतीचे मित्रांनो इथे ऑप्शन आहे. तर बघा इथे या ज्या 3 रेषा आहे यावर जर आपण क्लिक केलं तर इथे बघा एक शेअरचा ऑप्शन असणार आहे. तर शेअरवर आपण क्लिक केल्यानंतर इथे कॉपी लिंकचं सुद्धा ऑप्शन असणार आहे दुसरं, किंवा व्हॉट्सअपवर डायरेक्ट आपल्याला ते शेअर करता येणार आहे. तर बघा व्हॉट्सअप यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्या मोबाईलमधील जे काही व्हॉट्सअपचे कॉन्टॅक्ट आहे ते अशा पद्धतीने आपल्या समोर येणार आहे आणि इथून आपल्याला ते जे असणार आहे ते शेअर करता येणार आहे. तर बघा मी आता इथे हे जे असणार आहे हे शेअर करणार आहे. तर आपल्याला जिथे शेअर करायचं आहे तो कॉन्टॅक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सरळ ॲरोवर क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे अशा पद्धतीने शेअर होणार आहे. समोरचा व्यक्ती मित्रांनो या लिंकवर क्लिक केल्याबरोबर ते जी पोस्ट असणार आहे ती त्यांना दिसणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण जे पोस्ट केलेलं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला इथे दिसणार आहे पहिल्या पेजवर. तर बघा आता इथे हे जी माझी पोस्ट आहे राजेश मेश्राम नन्हे सितारे उपक्रम अंतर्गत इयत्ता 4थीची विद्यार्थिनी कुमारी माई कविता सादर करताना ही पोस्ट अशा पद्धतीने इथे दिसत आहे. तर मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला नन्हे सितारे हा जो उपक्रम आहे विनोबा ॲपवर, त्या ॲपवर आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जे कविता गायनचे व्हिडिओ असतील किंवा इंग्रजीचे काही व्हिडिओ असतील किंवा कथा सादर करतानाचे व्हिडिओ असतील तर ते व्हिडिओ आपल्याला इथे अपलोड करायचे आहे आणि उपक्रमामध्ये सहभागी व्हायचा आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.